सर्वांना नमस्कार आणि रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन सेवेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आम्ही आपल्या पुढे एक नवीन उपक्रम सादर करीत आहोत। विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढावी यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची जी इंग्लिश व्होकॅब्युलरी आहे ती वाढावी, ती इन्क्रीज व्हावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच यासाठीच हा आजचा आमचा उपक्रम आहे। स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश या आजचा जो आमचा उपक्रम आहे त्या आमच्या या खेळाचं नाव आहे इन द वर्ल्ड ऑफ लेटर्स अँड वर्ड्स। या उपक्रमामध्ये काय करायचं आपल्याला, तर हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे आणि इथे टेबलावर काही आम्ही अक्षरांच्या इथे अशा प्रकारचे कार्ड्स ठेवलेले आहेत। विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, इथे आल्यानंतर तर कोणताही एक कार्ड त्यांनी घ्यायचं आहे आणि समजा हे सी लेटर आहे, त्या सी लेटर पासून सुरू होणारे विद्यार्थ्यांना कोणताही एक खायचा पदार्थ, कोणत्याही एका प्राण्याचं नाव, सी वरून कोणतीही एक वस्तू आणि त्याचबरोबर सी वरून कोणतीही एखादी कृती, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना उपक्रम पूर्ण करायचा आहे। Let's go in the world of letters and words. काम आलेली आहे संस्कृती। चल संस्कृती, कोणता कार्ड घेतेस बघ? कोणतं लेटर आले बाबा? बी लेटर। संस्कृती, आता तुला बी लेटरने सुरू होणारा खाण्याचा कोणताही एक पदार्थ किंवा कोणताही एक पेय, एक ॲनिमल नेम, एक कोणताही थिंग आणि एक तुला कोणतीही ॲक्शन सांगायची आहे। बनाना, बियर, बॉल, बीट। व्हेरी गुड संस्कृती, व्हेरी गुड। मनश्री, मनश्री कोणते लेटर घेतलेस तू? एस। ओके, आता एस पासून तुला सगळे शब्द सांगायचे आहेत। करूया सुरुवात। स्ट्रॉबेरी, स्नेक, स्केल, सिंगिंग। व्हेरी गुड मनश्री। कोणते लेटर आले? के। के। बरं, सांग बघू आता के वरून। किवी। व्हेरी गुड। कांगारू। व्हेरी गुड। काइट। व्हेरी गुड। आणि ऍक्शन किक। व्हेरी गुड। कोणते लेटर आले? सी। चला सी वरून आता तुला एक एक शब्द सांगायचा आहे, वर्ड। ओके, स्टार्ट। कोकोनट। व्हेरी गुड। कॅट। व्हेरी गुड। क्लॉक। व्हेरी गुड। क्राई। क्राय। व्हेरी गुड, व्हेरी गुड। सांग। डी। डोसा। व्हेरी गुड। ॲनिमल। डॉग। डॉग। व्हेरी गुड। थिंग। डस्टर। व्हेरी गुड। आणि डी वरून ऍक्शन कोणती? डान्स। मग कर डान्स, डान्सिंग। व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस। बघा याच्यामध्ये आम्ही आणखी ऍड केलेलं आहे की एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं नाव, रंगाचं नाव, व्हेजिटेबल्स नेम, त्याचबरोबर सिटी, विलेज किंवा कंट्रीचं नेम। म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे घटक वाढवून सुद्धा हा आपण उपक्रम घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांची जी इंग्लिश व्होकॅब्युलरी आहे ती व्होकॅब्युलरी समृद्ध होईल, त्यांची शब्दसंपत्ती सुद्धा वाढेल की जेणेकरून यांचा उपयोग त्यांना विद्यार्थ्यांना पुढे सुद्धा होऊ शकतो। अक्षरा, कोणते लेटर घेतेस? आर लेटर। ओके, लेट्स स्टार्ट। रोहन। व्हेरी गुड। रेड। व्हेरी गुड। रेडिश। व्हेरी गुड। रत्नागिरी। व्हेरी गुड। लेटर आले? बी। ओके, लेट्स स्टार्ट। बबिता। व्हेरी गुड। कलर कोणता? कलर ब्लॅक। व्हेरी गुड। व्हेजिटेबल? पिक्चर। व्हेरी नाईस। बांगलादेश। बांगलादेश। कोणते लेटर आले? वाय। ओके, लेट्स स्टार्ट। नेम? युगांड। युगांड। व्हेरी गुड। कलर? कलर
येलो व्हेरी गुड. याम व्हेरी गुड. व्हेरी गुड. इन द वर्ल्ड ऑफ लेटर्स अँड वर्ड्स या आमच्या उपक्रमामुळे काय झालं तर एक म्हणजे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय झाली. त्याचबरोबर विद्यार्थी नवीन नवीन शब्द शोधू लागले की एखादा अक्षर दिल्यानंतर त्याच्यावरून रंग कोणता येऊ शकतो, भाजी कोणती असू शकते, नाव कोणतं येऊ शकतो किंवा कृती कोणती असू शकते, वस्तू कोणती असू शकते. म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळाली, त्यांच्या शोधक वृत्तीला चालना मिळाली आणि विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढण्यासाठी त्यांची इंग्लिश व्होकॅब्युलरी इन्क्रीज होण्यासाठी सुद्धा आम्हाला या खेळाचा उपयोग झाला.